आणि 5च्या 5 रिपोर्टरमध्ये सुरुवातीचीच बातमी आहे पुण्यातून। पुण्यातील मुंढवा इथल्या पार्थ पवार यांच्या संबंधित जमीन गैरव्यवहार प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे। पॉवर ऑफ अटर्नीचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत शीतल तेजवानीला अटक करण्यात आली आहे। गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानी आरोपी असल्याचा ठपका सुद्धा ठेवला गेला आहे। शीतल तेजवानी यांनी महार वतनाची जमीन परस्पर विकल्याचा आरोप तिच्यावर होता आणि त्याच्यावर एकदा चौकशी सुद्धा तिची करण्यात आली होती। या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय। शीतल तेजवानीला अटक करण्यात आली आहे। पॉवर ऑफ अटर्नीचा गैरवापर केल्याचा तिच्यावर आरोप आहे आणि या प्रकरणात तिची 2 वेळा चौकशी करण्यात आली होती आणि अखेर आज तिला अटक करण्यात आली आहे। रेवती इंगवे आपल्या प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत। रेवती, शीतल तेजवानीला अखेर अटक करण्यात आलेली आहे। आतापर्यंतची कारवाई काय नेमकी तिच्यावर झाली आहे, किती वेळा चौकशी झाली आणि आता या प्रकरणाचं नेमकं स्टेटस काय? विनोद, खरं तर आपण बघितलं की जो सगळा प्रकार झाला पुण्यातील मुंढवा जमीन प्रकरणातला, खरं तर तो बराच मोठा हा गैरव्यवहार होता। त्यामध्ये शीतल तेजवानी ही जी व्यक्ती आहे तिने जी महारवतनाची जागा आहे ती परत मिळवून देऊ असं मूळ मालकांना तिने सांगितलं आणि त्यासोबतच पॉवर ऑफ अटर्नीचा गैरवापर तिने तिथे केला होता। या संदर्भात पुणे पोलीस आयुक्तालयात तिची कसून चौकशी जवळपास 7 ते 8 तास चालू होती आणि त्यानंतर जे मूळ मालक आहेत या जमिनीचे त्यांचे देखील कागदपत्रांची पडताळणी ही केलेली होती पुणे पोलिसांनी। जवळपास 272 हे तिकडे मूळ वतनदार आहेत किंवा जमिनीचे मालक आहेत, त्या सगळ्याची कागदपत्राची पडताळणी ही तिकडे करण्यात आलेली होती। इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग आणि म्हणजेच आर्थिक गुन्हे शाखेने आणि त्यासोबतच पुणे पोलीस आयुक्तालयात ही चौकशी झालेली होती। त्यानंतर मात्र आता शीतल तेजवानी हिला अटक करण्यात आलेली आहे। तेव्हा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी असं सांगितलेलं होतं की सगळी पडताळणी झाल्यानंतर नेमकी ती दोषी कशा पद्धतीने आढळून येते हे समजल्यावरच आपण तिला अटक करू शकतो। तर आता नेमकं काय कुठले कलम लावण्यात आलेले आहेत आणि काय प्रकारची कारवाई करण्यात आलेली आहे हे जेव्हा आता आयुक्त किंवा गुन्हे शाखेचे जे उपायुक्त आहेत विवेक मासाळ हे जेव्हा समोर येतील तेव्हाच काय ते स्पष्ट होईल। तर विनोद, त्यासोबतच अजून महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये पार्थ पवारांचं आपण नाव सातत्याने घेत होतो, पण टेक्निकली ते प्रूव्ह करणं अजूनही कागदपत्रांद्वारे ते शक्य झालेलं नाहीये। कारण यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की आर्थिक घेवाणदेवाण जी आहे ती कुठेच झालेली नाही किंवा त्याचा रेकॉर्ड नाहीये। तर मग आता दिग्विजय पाटील म्हणजेच अमेडिया कंपनीचे दोन्ही जे पार्टनर आहेत दिग्विजय पाटील किंवा पार्थ पवार, तर या दोघांवरती देखील या संदर्भात काही कारवाई होते का ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी धन्यवाद रेवती दिलेल्या अपडेट्सबद्दल। तर आपण बघतोय की पुण्यातही महत्त्वाची बातमी आहे। त्यानंतर आपण सांगलीत बातमी पाहणार आहोत। सांगली जिल्ह्यातील आष्ट्यामध्ये शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावरच्या स्ट्रॉंग रूममधील सुरक्षेवरून आक्रमकपणे आंदोलन केलंय। कार्यकर्त्यांनी स्ट्रॉंग रूममध्ये आवश्यक सुरक्षा यंत्रणा नसल्याचा तसंच सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचा आरोप केलाय। मतदानाची टक्केवारी अचानक वाढल्यानं संशय निर्माण झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे। या प्रकरणी प्रशासनाकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्यानं कार्यकर्ते आक्रमक झालेत। माजी उपनगराध्यक्ष धैर्यशील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। दरम्यान आता या ठिकाणी जयंत पाटलांनी भेट देत इथल्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली आहे। नंबरचा भाग आहे की 9 नंबरच्या वार्डामध्ये एकूण 701 मतदान झाले असे दाखवले, तर झाले 708, म्हणजे एकूण 8 ते 7 ते 8 मतदान कुठे गेले? किती चुकीचं आहे बघा। 10 नंबरचा वार्ड 4319 मतदान दिले। बर, हे पोर्टल वरती दिलेला आहे। हा फाउंड बघा, आष्टा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025। हा भाग जाऊ दे, हा भाग मी तहसीलदारांना विचारायसाठी इथं आलेलो होतो। इथं खाली बसून विचारलं की साहेब हे कशामुळे झाले किंवा काय झाले, तर मी विचारतो हे मी दिलेलं नाही, मी काय केलेलं नाही, आणि मग गडबड तयार झाली। ह्याच्या पुढचं स्ट्रॉंग रूम आहे म्हणून मला पोलीस स्टेशननं खाली खांद्याला हात धरून आणलं। मी म्हणत होतो फक्त तहसीलदारांच्या बरोबर सगळे फॉर्म मला दाखवा, मी त्याची टोटल करतो। आणि याच विषयी बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी शरद सातपुते आपल्यासोबत आहेत। शरद, आता त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे आणि आता जे आरोप प्रत्यारोप झाले त्यावर प्रशासनाचं काय म्हणणं आहे?
नक्कीच विनोद सर, आत्ताच ह्या घडीला जयंत पाटील जे राष्ट्रवादीचे जे पदाधिकारी नेते आहेत त्यांनी आता स्ट्रॉंग रूमला भेट दिली. स्ट्रॉंग रूमला भेट देण्यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादीचे सर्व जे पदाधिकारी आहेत, माजी नगराध्यक्ष आहेत, इतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. नेमका काय प्रकार आहे, तर जो संशय व्यक्त करण्यात आला होता की कालच्या आणि आजच्या टक्केवारीमध्ये जे तफावत आहे, ताळेबंद आहे, तो 2 ते 2,500 मतदानाची तफावत असल्याचा आरोप करण्यात आला होता. निदर्शनास आलं होतं. पोर्टलमध्ये जो आकडा जाहीर करण्यात आला होता आणि प्रत्यक्षातला जो आहे त्यातील तफावत दिसून आली होती. पण स्वतः जयंत पाटील आणि इतर पदाधिकारी, मुख्य पदाधिकारी यांनी स्ट्रॉंग रूमला भेट दिली. येथील जे निवडणूक अधिकारी आहेत यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या सविस्तर चर्चामधून जो त्यांना माहिती मिळाली आणि सांगण्यात आलं की जे आकडेवारी जाहीर झाली ते तलाठी किंवा जे बेओला असतात यांच्याकडून ते प्रिंटिंग मिस्टेक आहे, टायपिंग मिस्टेक आहे, यातून तो घडलेला प्रकार होता. पण जे पदाधिकारी सुरुवातीला चौकशी करण्यासाठी आले होते, धैर्यशील शिंदे यांना पोलिसांनी स्ट्रॉंग रूम बाहेर असलेली व्यवस्थित वागणूक दिली नव्हती आणि व्यवस्थित चर्चा करून समजूत सांगितलं नव्हतं. यामुळे हा प्रकार वाढला असल्याचं जयंत पाटील यांनी आता पत्रकारांशी बोलताना जाहीर केलेलं आहे. विनोद सर, धन्यवाद शरद दिलेल्या अपडेट्सबद्दल. आपण बघतोय की अतिशय महत्त्वाची घडामोड आहे आष्ट्यातून, कारण गेल्या 3 ते 4 तासांपासून आष्ट्यातलं वातावरण तंग बनलेलं आहे. या संदर्भातले अपडेट्स आपण घेत राहणार आहोत. तुर्तास पुढची बातमी बघूयात. मुंबईतनं ही बातमी आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संजय राऊत यांची त्यांच्या भांडूप इथल्या निवासस्थानी भेट घेतली आहे. संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ही त्यांनी भेट घेतली आहे. संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्यात नेमकी कशावर चर्चा झाली ही बाबसुद्धा कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बाळासाहेबांचा पुतळा आणि त्यावरील हावभाव यावर दोघांमध्ये चर्चा झाली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही काल यांची दोघांची भेट झालेली आहे. संजय राऊत यांचे व्याही राजेश नार्वेकर यांच्या दुसऱ्या मुलाच्या लग्नात ही भेट झाली आहे. काल हॉटेल ग्रँड हयातमध्ये हा लग्न सोहळा पार पडला. संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये जवळपास 20 मिनिटं यावेळी चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी संजय राऊत यांच्या तब्येतीची सुद्धा या भेटीदरम्यान विचारपूस केली आहे. अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. अक्षय, आज राज ठाकरे आणि संजय राऊत यांची भेट चर्चेत होती आणि स्वतः राज ठाकरे संजय राऊत यांच्या निवासस्थानी गेले होते आणि त्यांच्या दरम्यान जो संवाद झाला तो सुद्धा कॅमेऱ्यात कैद झालेला आहे. एकूणच ही भेट किती वेळाची होती आणि कशा पद्धतीने या दोघांची देहबोली होती? आपण जर बघितलं विनोद, तर यापूर्वीच नोव्हेंबर महिन्यात साधारण 2 ते 4 नोव्हेंबर दरम्यान देखील राज ठाकरे हे संजय राऊत यांची भेट घेण्यासाठी जाणार होते. मात्र कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन नको म्हणून राज ठाकरे यांनी त्यावेळी संजय राऊत यांचं भेट घेणं टाळलं होतं. 2 दिवस गेले राज ठाकरे हे मुंबईच्या बाहेर होते. मात्र आज दाखल होताच राज ठाकरे यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. साधारण ही भेट 3 वाजताच्या सुमारास ते गेले होते. जवळपास 30 ते 40 मिनिट त्यांनी संजय राऊत यांच्यासोबत चर्चा केली. या चर्चा किंवा भेट, तब्येतीची विचारपूस हे जरी असलं तरी यामध्ये प्रामुख्याने या दोघांची जी चर्चा सुरू होती ती बाळासाहेब ठाकरे, हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यासंदर्भात चर्चा सुरू होती. आपण बघतोय की रिगल सिनेमा परिसरातला जो सर्कल आहे त्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांचा दोन्ही हात उंचावून असलेला पुतळा, त्या पुतळ्याचे असलेले हावभाव, त्याचं कौतुक राज ठाकरे यांच्या माध्यमातून संजय राऊत यांच्याकडे केलं जात होतं. तर एक पुन्हा असाच बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा संजय राऊत यांना उभारायचा आहे आणि तुझा पुतळा उभारण्यासंदर्भातल्या ची माहिती आणि तशी चर्चा संजय राऊत आणि राज ठाकरे या 2 नेत्यांमध्ये झालं असल्याचं आपल्याला बघायला मिळते. एकूणच आपण बघतोय की ठाकरे बंधूंची जवळीक वाढल्यानंतर दोन्ही ठाकरेंच्या, अर्थातच उद्धव ठाकरेंच्या जवळ असणाऱ्या या नेत्यांमध्ये देखील जवळीक वाढत असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. आणि यापूर्वी प्रत्येक गोष्टीसाठी संजय राऊत पुढाकार घेत होते. 2 भावंडांना एकत्र आणण्यासाठी देखील संजय राऊत यांची महत्त्वाची भूमिका होती. आणि आज संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी राज ठाकरे गेले. अर्थात आणि तब्येतीची विचारपूस जरी असली तरी या सगळ्यांना एकत्रित ज्या व्यक्तींनी जोडून ठेवलं आहे, ज्या व्यक्तींच्या विचारांनी जोडून ठेवलेलं आहे ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. आणि या तब्येतीच्या विचारपुसीच्या भेटीत देखील बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल, त्यांच्या पुतळ्याबद्दल आणि त्या पुतळ्याच्या एकूणच बारकाव्याबद्दल चर्चा झाली. विनोद, अगदी धन्यवाद अक्षय दिलेल्या अपडेट्सबद्दल. दोघांमध्ये चर्चा झाली आणि दुसरी एक भेट झाली ती काल झाली. ग्रँड हयात या हॉटेलमध्ये ही भेट झाली. संजय राऊत सध्या आजारी आहेत आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी हे नेते आता त्यांच्या भेटीला जात आहेत. पुढची बातमी नंदुरबारमधून आहे. अतिशय धक्कादायक अशी बातमी आहे. नंदुरबारच्या अक्कलकुवाच्या
जामिया इस्लामिया इशातुल उलूम संस्था आता तपास यंत्रणांच्या रडारवर आली आहे. 2च दिवसांपूर्वी ईडीच्या पथकानं या ठिकाणी छापेमारी केली होती. या कारवाईत जवळपास 80 पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता. आता गुप्तचर यंत्रणांकडून सर्व दिशेनं तपास सुरू करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षात इथं परदेशातून नागरिक आले होते, परदेशातून विद्यार्थी आले होते. विशेषतः येमेनमधल्या नागरिकांच्या वास्तव्याचा मुद्दा यापूर्वीही गाजला होता. त्यांच्या येण्याचा नेमका उद्देश काय होता आणि आता या संस्थेला परदेशातून काही देणग्या मिळत असल्याची बाबही समोर आली. आणि विशेष म्हणजे केंद्रीय गृह खात्याची जी परवानगी अशा पद्धतीनं परदेशी देणग्यांसाठी लागते ती परवानगी या संस्थेकडे नसल्याची बाबही उघड झाली. त्यामुळे या देणग्या कोणत्या कामासाठी वापरल्या जात आहेत याचाही तपास ईडीच्या मार्फत केला जातोय. याशिवाय संस्था ज्या जागेवर बांधण्यात आली आहे त्याबाबतची परवानगी आणि इतर बाबींचा तपास सुरू असल्याचं समजतंय. यावर किरीट सोमय्या यांनी काय प्रतिक्रिया दिली आधी आपण ती ऐकूयात. जिथं दिल्लीत अल फल्लाह काय होतं कुणाला कळलंच नाही, तसं महाराष्ट्राचा आदिवासी अक्कलकुवा इथे 100 एकर जमीन हे जामिया मिलिया इशातुल उलूम या संस्थांनी बळकावली आहेत. 1000 कोटी रुपयाचे डोनेशन, त्यातना हे बेकायदेशीर डोनेशन आहेत. विदेशाहून डोनेशन घेण्यावर प्रतिबंध घातला. काल ईडीच्या दाढी पडल्या. आता या संस्थेत 11,800 पैकी 11,200 विद्यार्थी हे बांगलादेश आणि भारताचा बॉर्डरवरचे आहेत. आज मी दिल्लीत गृह मंत्रालयाच्या संबंधित अनेक अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी चालू आहेत. या संस्थेवर महाराष्ट्र सरकार, भारत सरकार, ईडी, इन्कम टॅक्स, फॉरेन FCRA, फॉरेन कॉन्ट्रीब्युशन या सगळ्यांचा कारवाई सुरू आहे. आणि याच संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रशांत जव्हेरी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, आज या सगळ्या परिसरामध्ये तू जाऊन आलास, ग्राउंड रिपोर्ट केलेला आहेस. आता तिथली काय परिस्थिती आहे आणि आता या संदर्भात काही संस्था चालकांशी बोलणं होऊ शकलंय का? स्थानिक पोलीस असेल किंवा स्थानिक महसूल प्रशासन असेल, यांचं या सगळ्यावर काय म्हणणं आहे? नक्कीच विनोद सर, आपण जर पाहिलं तर ही संस्था पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे. आपण संस्थेचे जे अध्यक्ष आहेत अध्यक्षांशी संपर्क साधला, मात्र त्यांनी कुठल्याही प्रकारे आम्ही कॅमेऱ्यावर बोलणार नाही अशी प्रतिक्रिया जी आहे ती सांगितली आहे. तसंच पोलीस प्रशासनाकडून पण आपण माहिती काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनीही सांगितलं आहे की आम्ही या बाबतीत अधिकृत जेव्हा माहिती येईल तेव्हा ही माहिती आम्ही समोर आणू असं देखील पोलीस प्रशासनाकडनं सांगण्यात आलं आहे. मात्र विनोद सर, आपण जर पाहिलं तर ही संस्था 1992 पासून इथं कार्यान्वित आहे. इथं हजारो विद्यार्थी जे आहेत ते देशभरातनं शिकायला येत असतात आणि किरीट सोमय्या यांनी नुकताच आरोप लावला आहे की या संस्थेमध्ये बांगलादेशी मुलं जे आहेत ते इनलिगल पद्धतीने शिकायला येत असतात. तसंच ह्या संस्थेला जी फंडिंग येत असते ती विदेशातनं येत असते असा आरोप ही केला आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारने एक IAS अधिकारी जे आहेत त्यांचा नेमणूक केली आहे आणि कालच ईडीनी देखील इथं छापेमारी केली आहे. मात्र ईडीकडनं अद्यापपर्यंत कुठलीही माहिती प्राप्त झालेली नाही. मात्र जर ही संस्थेचा जर विचार केला तर ही संस्था कुठंतरी परत एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आपल्याला पाहावयास मिळत आहे. विनोद सर, अगदी धन्यवाद दिलेल्या अपडेट्सबद्दल. प्रशांत, आपण बघतोय की अक्कलकुव्याची संस्था आता तपास यंत्रणांच्या रडारवर आलेली आहे. विशेषतः परदेशातून देणग्या आणि जवळपास 6 ते 7 इस्लामी देशातून या संस्थेला देणग्या मिळत आहेत. मात्र केंद्राची जी परवानगी या देणग्यांसाठी आवश्यक असते ती परवानगी घेण्यात आलेली नाही आहे. खरं तर ही परवानगी आधी या संस्थेकडे होती, मात्र ही परवानगी काही वर्षांपूर्वी रद्द करण्यात आल्यानंतर सुद्धा या देणग्या स्वीकारणं सुरू होतं. त्यामुळे ही संस्था आता ईडीच्या रडारवर आली. पुढची बातमी नक्षलवाद्यांसंदर्भात आहे. छत्तीसगडच्या बिजापूर दंतेवाडा सीमावर्ती भागात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली आहे. यात 6 नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आलं. 2 ते 3 तास ही चकमक झाली आणि या चकमकीत 2 DRG जवान शहीद झालेत तर 2 जवान जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बिजापूरच्या गंगलूर भागात ही चकमक झालेली आहे.
मनीष रक्षमवार आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. मनीष, नक्षलवाद्यांच्या विरोधातली कारवाई अधिक तीव्र करण्यात आलेली आहे. विविध राज्यांचे पोलीस असतील किंवा त्या ठिकाणची नक्षलविरोधी पथकं असतील, धडाक्यात कारवाई सुरू आहे. या कारवाईचे काय अपडेट्स आहेत? नक्कीच विनोद, येत्या काही दिवसापासून आपण बघत आहोत, छत्तीसगड असू द्या, महाराष्ट्र किंवा आंध्र प्रदेश या तीनही राज्यांमध्ये नक्षल्यांच्या विरोधात ज्या कारवाया आहेत ते पोलीस प्रशासनातर्फे वाढवण्यात आलेल्या आहे. एकंदरीत याचं कारण म्हणजे केंद्राचे जे गृहमंत्री आहे अमित शहा यांनी दिलेले जे गाईडलाईन्स होती की 2026 पर्यंत नक्षली पूर्णपणे समाप्त करण्यात येईल, त्याच अनुषंगाने पोलीस कारवाया वाढवण्यात आलेल्या आहे. आणि एकंदरीत आपण जर एक विचार केला तर सामदाम दंडभेद अशा पद्धतीची नीती प्रशासन वापरत आहे. त्यामध्ये आत्मसमर्पणाच्या माध्यमातून काही नक्षल्यांनी आत्मसमर्पण सुद्धा केलेलं आहे. येत्या काही दिवसापूर्वी गडचिरोली येथे भूपती या नक्षलीने सुद्धा आत्मसमर्पण केलं होतं. आणि आता काही 10 दिवसापूर्वीच नक्षली प्रवक्ता जो आहे अभय याने सुद्धा गोंदियामध्ये काही नक्षल्यांचं आत्मसमर्पण केलं होतं. परंतु आपण जर बघितलं तर नक्षली मोठा नेता जो होता हिडमाला ठार मारल्यानंतर ती जे नक्षल्यांची जी फडी आहे ती एकदम म्हणजे अचंबित झालेली आहे किंवा ती बिथरलेली आहे. त्याच्यावर कुणाचं आता सध्याच्या परिस्थितीमध्ये वॉच नसल्यामुळे नक्षल्यांमध्ये सुद्धा 2 गट पडल्याचे दिसून येत आहे. कारण की काही नक्षल्यांनी आतापर्यंत आत्मसमर्पण केलेलं आहे, काहींनी विरोध दर्शविला होता. पुन्हा एकदा त्यांनी पत्र टाकलं होतं की आम्ही आत्मसमर्पण करू. परंतु ज्या अभयने आत्मसमर्पण करू हे टाकलं होतं तो त्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे. परंतु आता नेमके नक्षली किती आहेत हे सुद्धा कळणे थोडंसं वावगे आहे. कारण की आतापर्यंत जे नक्षली मारले गेलेले आहेत त्याच्यामधून सुद्धा आपल्याला माहिती घेणे एक महत्वाचा विषय आहे. दुसरा महत्वाचा विषय म्हणजे आज सकाळी दंतेवाडा आणि बिजापूर परिसरामध्ये जी चकमक सुरू होती, ज्याकरिता नक्षल अभियान राबवण्यात आलेला होता, त्या नक्षल अभियानामध्ये डीआरजीचे जवान आणि नक्षल्यांमध्ये चकमक उडाली होती. आणि त्या चकमकीमध्ये आतापर्यंत 6 माओवादी ठार मारण्यात पोलिसांना यश आलेलं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत डीआरजीचे 2 जवान शहीद झालेले आहेत आणि काही जवान जखमी असल्याचं सुद्धा एक आशंका म्हणता येईल किंवा सूत्रांची माहिती म्हणता येईल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे नक्षली ठार मारले गेलेले आहेत त्यांचा आकडा सुद्धा वाढण्याची एक भीती दर्शवण्यात येत आहे. आणि महत्वाचं एक की आता जी चकमक सुरू आहे अजूनही चकमक सुरूच आहे आणि नक्षल्यांना आता पोलिसांनी घेरलेला आहे. आणि समोरची जी अपडेट आहे ते काय येणार त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. विनोद, अगदी अजूनही ही चकमक सुरू आहे, त्यामुळे नक्षल्यांच्या मृतांचा आकडा वाढू शकतो अशी शक्यता आहे. धन्यवाद मनीष दिलेल्या अपडेट्सबद्दल. पुढची बातमी दिल्लीतून आहे. केंद्र सरकारनं नवीन स्मार्टफोनमध्ये संचार साथी हे ॲप प्री इन्स्टॉल करण्याचा जो नियम लागू केला होता तो आता मागे घेतला आहे. विरोधकांनी हेरगिरीची शक्यता लावून धरली होती आणि सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात सुद्धा विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला होता. यातच ॲपल कंपनीनं आपल्या डिव्हाइसमध्ये संचार साथी ॲप आधीच इन्स्टॉल करण्यास नकार दिला होता आणि या सगळ्या विरोधामुळे केंद्र सरकारनं आता माघार घेतली आहे. या निर्णयामुळे आता मोबाईल उत्पादकांना हे ॲप फोनमध्ये आधीपासूनच इन्स्टॉल करण्याची आवश्यकता नाही आहे. सायबर सुरक्षितता अधिक सोपी व्हावी या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा केंद्र सरकारनं केला आहे. रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत. रामराजे, खरं तर यावरनं गेल्या 2 ते 3 दिवसांपासून खूपच ओरड होते आणि विशेषतः आता विरोधकांनी सुद्धा हा मुद्दा आपल्या अजेंड्यावर घेतला. आज उद्धव ठाकरे यांनी सुद्धा या मुद्द्यावरून भाष्य केलेलं आहे की पेगॅसिसचाच हा एक वेगळा प्रकार आहे. जे इस्रायली ॲप याआधी सुद्धा चर्चेत होतं त्याच संदर्भातला हा आरोप आहे. आता दिल्लीतली हवा या संदर्भात काय म्हणते? बिलकुल विनोद, आणि म्हणूनच जे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आहेत त्यांनी या संदर्भाचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. हा संभ्रम राष्ट्रीय पातळीवर दिल्लीपासून गल्लीपर्यंत होऊ नये यासाठी स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजेच की 90 दिवसामध्ये हे ॲप इन्स्टॉल करावं आणि 120 दिवसामध्ये सर्व टेलिकॉम कंपन्यांनी आपलं जो अहवाल आहे, रिपोर्ट जो आहे तो सादर करावा असा आदेश दिला गेला होता. दुसरा मुद्दा म्हणजेच की हे सक्तीनं करावं असं सांगितलं होतं. परंतु आज ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितलेलं आहे की हे सक्तीचं नाही तर हे ऐच्छिक आहे. ज्याला हे ॲप नकोय त्यांना डिलीट करता येईल आणि ज्यांना हे ॲप हवंय तर त्यांना ते इन्स्टॉल करता येणार आहे. आणि त्यामुळं परंतु जे लोकांना भीती आहे की आपल्यावर पाळत ठेवली जाईल का, तर याच्यावर ज्योतिरादित्य यांनी सांगितलेलं आहे की कोणावरही या माध्यमातून पाळत ठेवली जाणार नाही किंवा फोन रेकॉर्डिंग सुद्धा केलं जाऊ शकत नाही या ॲपच्या माध्यमातून. या ॲपचा उपयोग फक्त यासाठी आहे की IMEI जो नंबर आहे तर त्या नंबरची जे नेटवर्क आहे ते कापलं जात होतं जेव्हा मोबाईल चोरीला जात होता आणि त्यामुळे तिथवर पोहोचणं शक्य नव्हतं. परंतु या ॲपमुळं तिथवर पोहोचणं शक्य होणार आहे आणि मोबाईल जे चोरीच्या घटना आहेत त्या गेल्या काही वर्षामध्ये वाढलेल्या आहेत आणि ते थांबवता येईल आणि मोबाईल परत मिळवता येईल हा याचा उद्देश होता असं सुद्धा स्पष्टीकरण आज देण्यात आलेलं आहे. मात्र विरोधकांनी तरी सांगितलं की हे
लोकांच्या ग्राहकांची मर्जी असावी, सरकारची ही सक्ती नसावी आणि त्या संदर्भामध्ये सर्वच पक्षांनी विरोधकांनी आवाज उठवला आणि त्यामुळे ज्योतिरादित्य शिंदे यांना आज हे संपूर्ण स्पष्टीकरण द्यावं लागलं. युटर्न घेतलेला आहे. अगोदर आदेश दिला होता की सक्ती असणार आहे, परंतु मोठमोठ्या कंपन्या ऍपल पासून अनेक मोठ्या कंपन्या की त्यांनी विरोध केल्यानंतर मात्र आता सरकारला युटर्न घ्यावा लागलेला आहे. कारण हा विरोध जो आहे तो जनतेतून आणि खासदारांकडून संसदेमध्ये सुरू झाला होता आणि म्हणून आता युटर्न घ्यावा लागलेला आहे. आणि आता सरकारने स्पष्ट केलेलं आहे की हा डाउनलोड करायचा निर्णय जो आहे तो ऐच्छिक असणार आहे. अगदी धन्यवाद रामराजे दिलेल्या अपडेट्सबद्दल. आपण बघतोय की संचार साथी ॲपवरनं गेल्या काही दिवसांपासून जी एक कॉन्ट्रोवर्सी सुरू आहे किंवा जे विरोध होतोय त्या विरोधानंतर आता अखेर केंद्र सरकारनं हे ॲप प्री इन्स्टॉल करण्याची गरज नसल्याचा निर्णय घेतला आहे.